नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण DHS म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीबद्दल एक इतकी महत्त्वाची आणि जबरदस्त बातमी बघणार आहोत, जी तुमच्या तयारीला 100% एक नवीन दिशा देईल. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा आपला विषय खास त्या सगळ्या माझ्या मित्रांसाठी आहे, जे आरोग्य विभागाच्या भरतीची अगदी आतुरतेने वाट बघतायत. मला माहिती आहे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की DHS भरतीची जाहिरात नक्की येणार कधी, बरोबर ना? पण मित्रांनो, एक क्षण विचार करा. फक्त जाहिरातीची वाट बघणं खरंच पुरेसं आहे का? चला आपण याच मुद्द्यावर बोलूया की वेळेवर तयारी सुरू करणं इतकं गरजेचं का आहे. कारण बघा, स्पर्धा खूप म्हणजे खूप जास्त आहे आणि ह्याच स्पर्धेमध्ये बहुतेक जण एक छोटीशी पण खूप मोठी चूक करतात आणि त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप मागे पडतात. आणि हीच ती चूक आहे. नोटिफिकेशन आल्यावर अभ्यासाला बसू ही सगळ्यात मोठी चूक आहे. कारण मित्रांनो, ती वेळ अभ्यासाला सुरुवात करण्याची नसते, तर इतके दिवस केलेल्या अभ्यासाची रिव्हिजन करण्याची असते. जर तुम्ही तेव्हा सुरुवात करणार असाल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर आहात हे समजून चला. आणि इथेच तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा हजारो उमेदवार फक्त नोटिफिकेशनची वाट बघत बसले आहेत, तेव्हा तुम्ही आज आणि आत्तापासून तयारीला लागून त्यांच्यापेक्षा कित्येक पावलं पुढे जाऊ शकता. आणि आजची ही माहिती तुम्हाला तीच संधी देणार आहे. तर मग अशी कोणती खास माहिती आहे? तर ऐका, शासनाने एक इतका महत्त्वाचा निर्णय घेतलाय ज्याचा थेट परिणाम येणाऱ्या भरती प्रक्रियेवर होणार आहे. आणि ही एक आतली बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही. हे बघा, हे थेट सरकारी पत्रातलं वाक्य आहे. याचा सोपा अर्थ काय होतो? सरकार फक्त अशा हॉस्पिटलसाठी पदं नाही भरणार जे पूर्णपणे तयार आहेत, तर अशा आरोग्य संस्था ज्यांचं बांधकाम 50% जास्त पूर्ण झालंय, त्यांच्यासाठी सुद्धा आतापासूनच पदनिर्मिती सुरू करतंय. हा आकडा नीट लक्षात ठेवा, 50%. याचाच अर्थ जी नवीन हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्र पुढच्या काही काळात सुरू होणार आहेत, त्यांच्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदं आत्ताच तयार केली जात आहेत आणि त्यामुळे जागा वाढण्याची शक्यता प्रचंड वाढली आहे. आता ही प्रक्रिया नक्की चालते कशी ते समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी 50%पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या आरोग्य केंद्रांची एक लिस्ट बनवली जाईल. मग तिथे किती नवीन पदं लागतील याचे प्रस्ताव तयार होतील. त्यानंतर हे प्रस्ताव मंजुरीसाठी एका मोठ्या म्हणजे उच्चस्तरीय सचिव समितीकडे जातील आणि शेवटी दिलेल्या डेडलाईनच्या आत हे सगळे प्रस्ताव फायनल केले जातात. आणि मित्रांनो, हे फक्त बोलणं नाहीये, हे काम ऑलरेडी खूप वेगाने सुरू झालंय. बघा, 8 जानेवारीला माहिती मागवणारं पत्र निघालं. 29 ते 31 जानेवारी दरम्यान यावर आढावा बैठका झाल्या आणि 31 जानेवारी ही प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख होती. म्हणजे ही प्रक्रिया ऑलरेडी खूप पुढे गेली आहे. ओके, हे सगळं ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? म्हणजे या निर्णयामुळे जागा खरंच किती वाढू शकतात? चला आकडेवारीवर नजर टाकूया, म्हणजे तुम्हाला खरा अंदाज येईल. इथे आपण 2 आकड्यांची तुलना करणार आहोत. पहिला आकडा आहे सध्या आरोग्य विभागात किती पदं मंजूर आहेत, आणि दुसरा आकडा आहे की IPHS म्हणजे राष्ट्रीय आरोग्य मानकांनुसार खरं तर किती पदांची गरज आहे. तर बघा, आजच्या तारखेला सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये साधारणपणे 1,45,727 पदं मंजूर आहेत. हा आकडा आपल्याला मोठा वाटू शकतो, पण आपल्या राज्याची लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची गरज बघता हा पुरेसा नाही. कारण IHSच्या नियमांनुसार खरं तर तब्बल 2,38,000 पदांची आवश्यकता आहे. याचा अर्थ जवळपास 90,000पेक्षा जास्त पदांची कमतरता आहे. केवढा मोठा फरक आहे बघा. आणि आता तुम्हाला कळलं असेल की तो 50% वाला निर्णय इतका महत्त्वाचा का आहे. कारण या नवीन अर्धवट बांधकाम झालेल्या केंद्रांचा समावेश केल्यामुळे ही जी 90,000ची मोठी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी सरकारला जास्त पदं निर्माण करावीच लागतील. त्यामुळे येणाऱ्या भरतीत जागा वाढणार हे जवळपास निश्चित आहे. मित्रांनो, ही सगळी अचूक आणि आतली माहिती गोळा करून तिचं विश्लेषण करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि याचबद्दल मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंय. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित विश्लेषण तयार करण्यासाठी, तुमच्यासाठी सगळ्यात अचूक माहिती आणण्यासाठी आमची संपूर्ण टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं हे काम खरंच उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करू इच्छित असाल तर या UPI QR कोडद्वारे तुम्ही मनापासून छोटीशी मदत करून आमच्या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमची छोटीशी मदत आमच्यासाठी मोठा आधार आहे. तसेच तुम्ही चॅनलची मेंबरशिप घेऊन सुद्धा आम्हाला सपोर्ट करू शकता. चला तर मग पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊया.
या सगळ्या माहितीचा सार काय? एकच, की आता विचार करत बसायची नाही, तर थेट अभ्यासाला लागण्याची हीच योग्य वेळ आहे. एक खूप छान म्हण आहे की कोणतंही काम सुरू करण्याची सगळ्यात चांगली वेळ काल होती, पण दुसरी सगळ्यात चांगली वेळ आज आहे, आत्ता, याच क्षणी आहे. त्यामुळे कालची वेळ गेली, पण आजची संधी अजिबात गमावू नका. तर मग या मोठ्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? स्वतःला हा प्रश्न विचारा, कारण योग्य वेळी घेतलेला एक योग्य निर्णयच तुमचं आयुष्य बदलू शकतो. तर मित्रांनो, ही होती DHS भरतीबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट. मला आशा आहे की यामुळे तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. तुम्हाला जर DMER बद्दल अधिक माहिती हवी असेल तर आमचे इतर व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.